आज आपण अल्जेब्राचा नेक्स्ट चॅप्टर प्रोबॅबिलिटीला सुरुवात करणार आहोत. प्रोबॅबिलिटी मीन्स शक्यता, संभाव्यता. आता इथं मराठीमध्ये अर्थ संभाव्यता. संभाव्यता म्हणजे शक्यता. शक्यता म्हणजेच काय? आता उदाहरण, सध्या पावसाळ्याचं सीझन चालू आहे. आभाळ तर आपण काय म्हणतो, आज पाऊस पडेल किंवा नाही, पण शक्यता व्यक्त करतो. म्हणजे एकतर पाऊस येणार किंवा नाही येणार, आपल्याला फिक्स माहीत नसतं. हे जे आपण पॉसिबिलिटी सांगतो त्यालाच म्हणायचं आपण प्रोबॅबिलिटी. आता फॉर एक्झाम्पल 10वीच्या मुलीने आता परीक्षा दिलेली, त्यांचा वर्षभराचा जे अभ्यासक्रम त्याच्यावरून त्यांनी पेपर लिहिले आणि मग त्याने आता सध्या रिझल्टचे दिवस आले. रिझल्टच्या वेळेस काय म्हणणार त्यांनी, पेपर तर माझे चांगले गेले, मार्क चांगले पडतील, चांगले मार्क पेपर काढले तर कमीत कमी 90% तरी पडतील किंवा 80 तरी पडतील, असा अंदाज लावत असतो. तर तुम्ही जे परीक्षा दिलेली आहे त्याचा अंदाज लावत असतो, हे 90% पडतील किंवा 80% पडतील. हे जे आपण पॉसिबिलिटी काढतो त्याला काय म्हणायचं, प्रोबॅबिलिटी. क्रिकेट मॅच तर सगळ्यांनाच माहीत. मॅचमध्ये मॅच बघता खास करून आपण इंडियाची आणि पाकिस्तानची मॅच असल्यावर खास बघता आणि खूप शक्यता लागते. आता मॅच चालू असेल, आपली बॅटिंग चालू असेल, बॅटिंग जर चांगली केली तर आपण काय म्हणतो, सुरुवातीलाच भारत जिंकतो, बॅटिंग चांगली केली. आणि जे अपोजिटची पार्टी असते, अपोजिट पार्टी जे कोणताही देश असेल, नंतर जर त्यांची बॅटिंग सुरू झाली आणि मग आपली फिल्डिंग जर थोडंसं वीक पडली, मग आपण शक्यता लावतो काय होईल, आज आपण जिंकणार की नाही, असं होतं. मग हे जे आपण ठरवतो, कधी अर्धा तासानं म्हणतो की आज भारत जिंकत, नंतर दुसरा देश असेल तर म्हणतो की नाही भारत वीक झालेला आहे, फिल्डिंग कमी पडली किंवा बॅटिंग कमी पडली, आता दुसरा देश. हे आपण बसल्यापासून शक्यता लावतो, त्यालाच काय म्हणायचं तर प्रोबॅबिलिटी, शक्यता. जे काही आपल्याला रिझल्ट माहीत नसतो आणि आपण त्या जे काय त्याचा रिझल्ट आहे, जे काही गोष्ट आहे त्याची आपण दोन बाजूनं असं तर होईल किंवा असं तर होईल, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही गोष्टी सांगत असतो, त्यालाच काय म्हणणार आपण प्रोबॅबिलिटी. आता या प्रोबॅबिलिटीमध्ये आपण काय करतो, मोस्ट प्रोबॅबल टू रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे. आपण आभाळ बघून काय म्हणतो, आज पाऊस येणारच, आणि मग काहीच वेळामध्ये वारा वगैरे सुटला आणि आभाळ गेला तर म्हणतो की आपण येणार नाही. हे काय शक्यता. प्रोबॅबिलिटीमध्ये आपण प्रोबॅबल शब्द यूज करणार, शुअर शब्द यूज करणार किंवा मे. आता आपण म्हणतो माझी परीक्षा एकदम बेस्ट गेलेली, मला 90% पडतीलच, म्हणजे इथं काय झालं, शुअर. हे नाहीतर आता असं, आता फॉर एक्झाम्पल मॅथचा पेपर लिहिले, त्यामध्ये थोडंसं कुठंतरी चूक झाल्यासारखं वाटत असेल एखाद्या क्वेश्चन, मला मॅथचा पेपर आउट ऑफ गेले पण थोडंसं तिथं राहील, थोडंसं जर प्लस मायनसची चुका जर ॲडजस्ट जर झाली नाही, प्लस मायनसमध्ये जर माझे मार्क गेले तर आउट ऑफ मार्क पडणार नाही, हे मे बी. म्हणजे अशा पद्धतीनं आपण शक्यता लावतो असतो, त्यालाच काय म्हणणार आपण प्रोबॅबिलिटी. आता हे जे प्रोबॅबिलिटी आहे, प्रोबॅबिलिटीमध्ये आपण काय करणार आहोत, आपण 3 गोष्टींचा यूज जास्त करणार. आता आपल्याकडे मॅथमध्ये प्रॅक्टिकल म्हणजे थोडंसं कमीच आहे, जसं आपण सायन्समध्ये. आता सोडियम हायड्रोक्लोराईड सोबत जर आपण HCl जर ॲडिशन केली तर एक मिनिट H2 ची ॲडिशन जर केली तर आपल्याला काय मिळणार आहे, सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, आणि रिमेनिंग काय शिकत पाहिजे तर NaOH आला, इथला H आणि इथला HCl, म्हणजे आउटकम्स भेटले. तसंच आपल्याला आपल्या मॅथमध्ये पण इथं प्रोबॅबिलिटी चॅप्टरमध्ये प्रॅक्टिकल करायचं आहे आणि एक्सपेरिमेंट करायचे आणि आपल्याला आउटकम्स काढायचे. मग ते आउटकम म्हणजेच आपला काय ते रिझल्ट असेल. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला प्रॅक्टिकल काय करायचं आहे, आपल्या प्रोबॅबिलिटीमध्ये हे कॉईन, या कॉईनमध्ये हे जे आहे, कॉईनच्या ज्या भागावर अंक लिहिलेले असतात त्याला म्हणणार आपण टेल, आणि ज्या भागावर अशोक स्तंभाचं चिन्ह असतं त्याला म्हणतात हेड. जेव्हा आपण कॉईन टॉस करणार, टॉस केल्यानंतर काय येणार, आता आपण समोरच्याला विचारणार काय आहे सांग, चित किंवा पट, आपण सर्वसाधारण भाषा. मग आता उदाहरणार्थ हेड असेल का टेल, तुम्ही
तुमच्यापैकी एकानं म्हणलं तर टेल आहे का बघू. हे बघा माझं असं केल्यानंतर हे टेल आले म्हणजे आन्सर आपला खरं. म्हणजे आपण हे कॉईन टॉस केल्यानंतर मला एक उत्तर काय भेटलं इथं टेल. आता परत मी कॉईन टॉस करणार आहे. बघू माझं अप्पर फेसवर काय आहे. एक मिनिट. अप्पर फेस कॉईन टॉस केल्यानंतर अप्पर फेस दुसरा परत मला टेलच भेटले. जे डबल आले ते घ्यायचं. आता या एका कॉईनमध्ये एक तर टेल भेटणार आहे किंवा हेड भेटणार आहे. एकदा टेल भेटले आपल्याला. आता परत दुसरं जोपर्यंत आपल्याला दुसरं रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत आपण हे एक्सपेरिमेंट करत राहायचं. बघा इथं आलेलं आहे हेड. तर हे काय आलं हेड. असे आपल्याला कॉईन टॉस केल्यानंतर जे आन्सर मिळणार आहेत त्यालाच काय म्हणणार आपण आउटकम्स म्हणणार. आणि आपल्याला आपलं जे आता टेल आणि हेड हे दोनच आन्सर आहेत. आता मी काय केले 2-3दा केली. माझं टेल आल्यानंतर मी परत रिपीट एक्सपेरिमेंट केला. म्हणजे जोपर्यंत मला हेड भेटत नाही तोपर्यंत मी कॉईन टॉस करणार. कारण या कॉईनचे फक्त दोनच आन्सर असणार एक हेड आहे टेल. एक कॉईन टॉस केला मग ह्याची पॉसिबिलिटी. आता समोरच्याला आपल्याला विचारलं काय आहे हेड आहे का टेल. तर समोरच्याने एक तर हेड असेल किंवा टेल असेल असं उत्तर येईल. तर आपलं काय आहे आता मला इथं आलेलं हेड भेटलं. परत टॉस केल्यानंतर विचारलं समोर काय आहे हेड आहे का टेल. अप्पर फेसवर परत इथं हेड आहे. तर डबल तेच घ्यायचं नाही जोपर्यंत टेल येत नाही. तर हे परत हेड आला 3दा टॉस केलं. आता बघू परत हेडच आलेला आहे. जोपर्यंत आपल्याला आपला दुसरा रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हे एक्सपेरिमेंट करून बघायचं. आता टेल आलेलं आहे माझं. टेल. आता हे जे टेल आलेलं आहे ते दोन रिझल्ट माझी पॉसिबिलिटी एक तर टेल तरी किंवा हेड तरी. टेल किंवा हेड अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं कॉईनचे रिझल्ट काढायचे. आता मग जे वारंवार मला टेल मी जेव्हा टॉस करत होते मला 3-4दा हेडच भेटला पण टेल आला नाही. जोपर्यंत टेल आला नाही तोपर्यंत मी काय करणार आहे हे एक्सपेरिमेंट करणार. त्यालाच काय म्हणणार आपण रँडम एक्सपेरिमेंट. The experiment in which all possible results are known in advance but none of them can be predicted with certainty and there is equally possibility for each result is known as random experiment. म्हणजे एक्सपेरिमेंट करत राहायचं. जे काय पॉसिबिलिटी आहे आपल्याला रिझल्ट येणार आहे आणि आपल्याला ॲक्च्युअल जे रिझल्ट पाहिजे आपण ते घेणार आहोत. आणि जोपर्यंत आपल्याला रिझल्ट मिळणार नाही तोपर्यंत आपण एक्सपेरिमेंट करत राहणार आहे. त्यालाच काय म्हणणार आपण रँडम एक्सपेरिमेंट. म्हणजे वारंवार प्रयोग करणे एक्सपेरिमेंट. आपल्या मॅथमध्ये प्रयोग म्हणजे हेच आहे ते कॉईनचा किंवा ह्याचा डाईसचा वगैरे. आता आउटकम म्हणजे रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे समजलं आउटकम्स. आउटकम म्हणजे आपण एक्सपेरिमेंट केल्यानंतर जे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे त्याला म्हणणार आपण आउटकम. आता कॉईन टॉस केल्यानंतर एक तर हेड किंवा टेल हे दोन आन्सर मिळणार आहेत आपल्याला. हेड और टेल. हेड इज डिनोटेड बाय एच अँड टेल इज डिनोटेड बाय टी. तर हे जे रिझल्ट मिळणार आहेत त्यालाच काय म्हणणार आपण आउटकम्स म्हणणार. आता हे जे आहे आपण प्रोबॅबिलिटीमध्ये कॉईनचा एक यूज करणार आहोत. दुसरं आहे डाय. पण सापशिडी खेळताना जे ठोकळा असतो ठोकळा सगळ्यांनाच माहीत आहे. सध्या मोबाईलवर सगळेजण लुडो खेळतात त्याच्यावर सुद्धा आपल्याला ठोकळे माहिती आहे. हे एकावर 1 डॉट नंतर 2 डॉट असलेला मी प्रत्येक पृष्ठ काढून दाखवले असे 3 डॉट. जुना सापशिडीचा खेळ आणि सध्याचा लुडो मोबाईलवर 4. इथं हे 5 आणि हे आहे 6. अशा पद्धतीने आपल्याला डाईजवर हे आउटकम्स मिळणार आहे. जसं कॉईनवर टेल आणि हेड मिळणार आहे तसं इथं 1 तरी किंवा 2 तरी 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6 यापैकीच आन्सर मिळणार आहे. त्याच्याशिवाय दुसरा आन्सर मिळणार
आता हे जे रोल आहे, जे डाय आहे त्याचं जर आपण रोल करून थ्रोन केल्यानंतर म्हणजे फेकल्यानंतर या 6 पैकी कोणता तरी एक अंक परत केल्यानंतर म्हणजे हेच मिळणार आपल्याला 1 2 3 4 5 6. जोपर्यंत हे अंक मिळत नाही तोपर्यंत आपण खेळ. मग हे जे आहेत हे आपले डायसचे आउटकम्स, जसे कॉईनचे आउटकम्स हेड अँड टेल आहेत, तसेच डायसचे आउटकम आहे 1 to 6 नंबर. ह्याच्या पुढेही अंक मिळत नाही आणि ह्याच्या आधीचे म्हणजे 0 निगेटिव्ह वगैरे मिळत नाही. हे आपले आउटकम्स आहेत. आता हे कॉईनचं मी तुम्हाला करून दाखवले. डायस तुमच्याकडे आहे किंवा सध्या मोबाईलमधला लुडो गेम बघा, त्याच्यावर हे दिसत नाही. आता पत्ते सगळ्यांनाच माहिती, कार्ड जे खेळतात, सध्या लॉकडाऊन चालू आहे आणि सगळेजण आपल्याला घरी बसल्या बसल्या काहीतरी खेळ चालूच असते. सध्याला असं तुम्ही सर्व घरी असल्यामुळे एक अर्धा किंवा 1 तास तरी कमीत कमी कोणताही खेळ चालू असतो. तर हे जे पत्ते आपण सहज आपल्या एंटरटेनमेंटसाठी खेळतो. जे पत्ते असतात ते पत्त्यांचा 52 कार्डचा पॅक असतो, 52 कार्ड असतात एकूण. आता या 52 कार्डमध्ये 52 चे 2 समान भाग केले असतात. 26 रेड कलरचे असतात. पत्ते माहीत नसतील तर बघून घ्या. 26 ब्लॅक असतात, 26 रेड असतात आणि 26 ब्लॅक असतात. आता या 26 मध्ये मेन एकूण 52 असतात. 52 कार्ड असेल तरच खेळ सुरू होतो. त्या 52 मध्ये 2 भाग केले जातात, 26 रेड कार्ड आणि 26 ब्लॅक कार्ड. आता या 26 मध्ये परत 2 भाग. आता या 26 मध्ये हे 26 चे परत 2 भाग आहेत. एक आहे हार्ट कार्ड आणि दुसरा आहे डायमंड कार्ड. रेड मध्ये हार्ट आणि डायमंड असतो. हार्ट कार्डवर चिन्ह असतो, रेड कलरच्या पत्त्यांवर असा चिन्ह असतो आणि डायमंडवर असा चिन्ह. हे हार्टचे 13 असणार आणि डायमंडचे 13 म्हणजे 26. 13 दोन्ही 26 असे 2 भाग केलेले असतात. परत तिकडं ब्लॅकमध्ये परत 2 भाग आहेत. एक आहे क्लब कार्ड आणि दुसरा आहे स्पेड कार्ड. आता क्लब कार्ड आणि स्पेड कार्ड हे ब्लॅक कलरचे असतात. क्लब कार्डवर झाडासारखा चिन्ह असतो. माहीत नसतील तर ह्याच्यावर सुद्धा लक्षात ठेवलं तर चालतं, जे मी सांगते. ज्यांच्याकडे आहे त्याने बघून घ्यायचं. आणि स्पेड कार्डवर आता हे जे हार्ट आहे हे असं दिलेलं आणि स्पेड कार्डवर उलटा पानासारखा स्पेड, हे सुद्धा 13 केले असतात. असे 4 भाग केलेले असतात. आपल्याला हे जे ह्याच्यावरूनच आपल्याला आउटकम्स काढायचे. जनरल माहिती आहे आणि हे माहिती असेल हे हे जे डायसचे आहे 3 इथं 4 हे 5 आणि हे इथं 6 असे आपलं जे प्रोबॅबिलिटी चॅप्टर आहे एक तर कॉइन, डायस आणि कार्ड यावरच डिपेंड. तर एक कॉइनवर हेड आणि टेल, डायसवर एकूण 1 ते 6 पर्यंतचे अंक आणि जे पत्त्यांचा जे पॅक असतो कार्ड असतात ते 52 प्लेइंग कार्ड असतात. त्या 52 ते 52 मधले 2 भाग 26 रेड कलरचे, 26 ब्लॅक कलरचे. मग रेड मध्ये परत 2 भाग 13 हार्ट कार्ड आणि 13 डायमंड. हार्टचं चिन्ह असा, डायमंडचं चिन्ह असा असतो पत्त्यांवर आणि रेड कलरचे असतात ते. नंतर 26 ब्लॅक कार्ड मध्ये 13 क्लब कार्ड आणि 13 स्पेड. क्लब कार्डवर झाडासारखा चिन्ह ब्लॅक कलरमध्ये असणार आणि स्पेड कार्डमध्ये पानासारखा ब्लॅक कलरचा चिन्ह असतो. असे 13 कलर असतात.
आता या 13 मध्ये परत हे लक्षात ठेवणं, हे लक्षात ठेवायचं आपल्याला काय 13 मध्ये एक किंग असणार, दुसरा क्वीन, तिसरा जॅक आणि बाकीचे उरलेले 1 2 3 अप टू 10 पर्यंतचे कार्ड. या 13 मध्ये किंग, क्वीन आणि जॅक आणि बाकीचे उरलेले 10 1 2 3 अप टू 10. या क्लब कार्ड मध्ये एक किंग, एक क्वीन आणि एक जॅक आणि बाकीचा 1 2 3 4 अप टू 10 किंग, क्वीन आणि जॅक, राजा, राणी आणि गुलाब मराठीत. आता आणि हे उरलेले 10 1 ते 10 पर्यंतचे अंक असतात. आता हे जे 3 जे आहेत ते फेस कार्ड, त्यांना काय म्हणायचं आपण फेस कार्ड. फेस कार्ड म्हणजे चित्रयुक्त, म्हणजे किंगच्या कार्डवर किंगचा फोटो असतो, क्वीनच्या कार्डवर क्वीनचा आणि जॅकच्या कार्डवर जोकरचा फोटो असतो. असे आपल्याकडे 3 चित्रयुक्त, प्रत्येक 13 मध्ये 3 चित्रयुक्त पत्ते आणि बाकीचे 1 ते 10 पर्यंतचे नंबर. त्याच्या डायमंड मध्ये 3 फेस कार्ड, त्याला फेस कार्ड म्हणायचं, किंग, क्वीन अँड जॅक आणि बाकीचे 1 टू 10. परत क्लब कार्ड मध्ये 13 पैकी 3 किंग, क्वीन आणि जॅक फेस कार्ड आणि बाकीचे 1 ते 10 पर्यंतचे. आणि स्पेड कार्ड मध्ये पण 3 फेस कार्ड, किंग, क्वीन आणि जॅक आणि बाकीचे अंक 1 ते 10. म्हणजे एकूण फेस कार्ड किती आहेत पूर्ण आपल्याला अशी फेस कार्डची प्रोबॅबिलिटी विचारली असते तर एकूण किती आहे टोटल 12 मध्ये 3 6 9 12 टोटल 52 पत्त्यामध्ये फेस कार्ड किती आहेत 12. फक्त रेड मध्ये किती म्हणल्यानंतर 6 म्हणायचं, फक्त ब्लॅक मध्ये म्हणल्यानंतर 6 आणि इन हार्ट कार्ड म्हणल्यानंतर हार्ट कार्ड मध्ये किती फेस कार्ड आहेत म्हणल्यानंतर 3 आणि डायमंड कार्ड मध्ये किती फेस कार्ड आहेत म्हणल्यानंतर 3. असं इंडिव्हिज्युअल जर विचारलं तर 3 एकूण विचारले तर एकूण 12 फेस कार्ड. फक्त रेड मध्ये विचारले तर 6 फेस कार्ड आणि फक्त ब्लॅक मध्ये विचारलं तर 6 फेस कार्ड. आणि इंडिव्हिज्युअल एकाचं नाव जर घेऊन विचारलं आपल्याला हार्ट कार्ड, डायमंड, क्लब, स्पेड यांच्यामध्ये किती फेस कार्ड आहेत सेपरेट एकाचं नाव घेऊन विचारलं तर 3 आणि बाकीचे 1 ते 10. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये 1 येणार त्याला काय म्हणायचं, हे एक प्रत्येकामध्ये एकाची काउंटिंग ह्याला काय म्हणायचं एस कार्ड म्हणायचं. तर एकूण एस कार्ड किती असतात 1 2 3 4. एस कार्ड एकूण किती आहेत म्हणल्यानंतर 4. फेस कार्ड एकूण किती आहे टोटल फेस कार्ड टोटल फेस कार्ड 12 3 6 9 12. एस कार्ड टोटल एस कार्ड आपण मराठीत त्याला 1 म्हणतात. एस कार्ड किती 4 आणि सेपरेट विचारलं तर यानुसार हे जर तुमच्या जे ट्री डायग्रामचं लक्षात राहिलं असेल त्याच्यावरून पटकन तुम्हाला सांगता येतं. हे लक्षातच ठेवायचं, जसं आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशनचे फॉर्म्युले लक्षात ठेवलेले, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे पण काही रूल्स लक्षात ठेवलेले, तसंच आपल्याला प्रोबॅबिलिटीमध्ये कॉईनचे हेड अँड टेल, डाईसचे 1 to 6 नंबर आणि कार्डसाठी थोडंसं जास्त लक्षात ठेवायचं. कार्डमध्ये रेड कार्ड, ब्लॅक कार्ड, रेडमध्ये 2 भाग डायमंड, हार्ट, ब्लॅकमध्ये 2 भाग क्लब कार्ड, स्पेड कार्ड. मग प्रत्येक 13 मध्ये 3 फेस कार्ड आणि 1 ते 10 पर्यंतचे नंबर. प्रत्येक 3 मध्ये प्रत्येक 13 मध्ये 3 फेस कार्ड म्हणजे एकूण फेस कार्ड झाले 12 आणि 1 नंबरचा जे एक कार्ड असतो त्याला एस कार्ड म्हणतात. एस कार्ड म्हणजे 1 कार्ड. अशा पद्धतीने आपल्याला कार्डची माहिती झाली. आता या कार्डच्या माहितीमध्ये हे जर माहिती असेल तर आपण विचारलेल्या प्रश्नांचं आपण व्यवस्थित उत्तर देऊ शकतो किंवा देऊ शकतो. हे आपलं झालं थेरॉटिकल इन्फॉर्मेशन. आता ह्याच्यावर आपण आता पॉसिबिलिटी कसं काढायचं म्हणजे किती आपली शक्यता येते ते आपण 5.1 एक्सरसाइज सोडून त्यामध्ये जरा पॉसिबिलिटी कशी काढायची त्याच्यावर 1 मार्काचा प्रश्न येईल. 5.1 जे आहे ते 1 मार्काचा. क्वेश्चन नंबर फर्स्ट, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. खाली क्वेश्चन दिलेले त्या क्वेश्चनमध्ये किती पॉसिबिलिटी आहेत. आता पॉसिबिलिटी
वनिता नोन द फॉलोइंग सिटीज इन महाराष्ट्र. वनिताला महाराष्ट्रातले खालच्या सिटी माहीत आहेत. शी इज प्लॅनिंग टू व्हिजिट. त्यानं काय केलं, नियोजन केलेलं आहे त्या शहरांना व्हिजिट देण्याचं. शी इज प्लॅनिंग टू व्हिजिट वन ऑफ दे इन हर समर वॅकेशन. म्हणजे उन्हाळी सुट्ट्यामध्ये पिकनिकला किंवा ते जे खालचे जे सिटीज दिलेले त्या सिटीजला व्हिजिट करण्याचं वनितानं ठरवलेलं आहे. त्या सिटीजचे नाव बघा, अजंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी, आंबोली, रायगड, माथेरान, आणि आनंदवन. हे जे आहेत ते या सिटीजला वनिता व्हिजिट देणार. तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. तर वनिता किती शहरांना व्हिजिट करण्याची शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे ते सांगायचं आपल्याला. पॉसिबिलिटी फक्त एक मार्काचा प्रश्न आहे. तर की जे गावांचे नाव दिलेले आहेत ते आपण मोजायचं आणि लिहून काढायचं. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर जे गावाचे नाव जे घेतलेले आहेत ते किती आहेत, एकूण 8. तर आपला हे आन्सर असेल 8 पॉसिबिलिटीज. किती शक्यता आहे, म्हणजे 8 गावांना व्हिजिट देण्याची शक्यता आहे, 8 शहरांना. तर महाराष्ट्रामध्येच ते फिरणार आहे आणि किती शक्यता आहे, तर 8 जागी जाण्याची शक्यता. हे झाले एक मार्काचं. पुढचं आहे, एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडम. आता आठवड्यातल्या कोणताही दिवस सिलेक्ट करायचा. आता आठवड्यातले दिवस आपल्याला माहित आहे किती दिवस आहेत, आठवड्यातले एकूण 7 दिवस. डबल घ्यायचं नाही. संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. एकूण 7 दिवस. कोणताही एक दिवस घेण्याची शक्यता आहे. तर हे जे आहे, एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडम. रविवार तरी रँडमली सिलेक्ट करणार. रविवार तरी किंवा सोमवार तरी किंवा मंगळवार तरी किंवा बुधवार किंवा गुरुवार किंवा शुक्रवार किंवा शनिवार, अशा पद्धतीने आपल्याला सिलेक्ट करायचं. फिक्स सांगितलेलं नाही आपल्याला की हा दिवस. तर आपण शक्यता संडेला तरी, मंडेला, ट्यूजडेला शक्यता सांगायची. तर ह्याची पॉसिबिलिटी काय येणार आहे, किती दिवस आहे, देखून 1 2 3 4 5 6 7. काय ना 7 डेज. हे झालं आन्सर. आपल्याला पॉसिबिलिटी शक्यता विचारली. पुढचा आहे, सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड. 52 कार्डापैकी एक कार्ड सिलेक्ट करा. कोणताही करू शकतो 52 पैकी. 26 रेड आहेत, 26 ब्लॅक आहेत. त्या रेड आणि ब्लॅकमध्ये परत 13 वेगवेगळे आहेत. डायमंड कार्ड, हार्ट कार्ड, क्लब कार्ड, स्पेड कार्ड. आता त्यापैकी कोणताही एक घ्यायचं. म्हणजे हे जे आहे 1 ते 52, 1 2 3 एकूण किती कार्ड आहेत, 52 कार्ड. तर यापैकी आपण कोणताही घेऊ शकतो. तर ह्याची पॉसिबिलिटी काय येते, 52. म्हणजे 52 पैकी कोणताही घेऊ शकतो आपण. आता फॉर एक्झाम्पल रेडमधला पहिला डायमंडचा घेतला किंग, ते नको. परत दुसरा घेतला कोईनचा, परत तिसरा घेतला जॅकचा, किंवा 1 to 10चे. असे करत करत आपण जसं डायमंडचे घेतले तसंच हार्टचे घ्यायचे. कोणताही घेऊ शकतो, कोणताही एक कार्ड सिलेक्ट करा. तर 52चा सुद्धा नंबर येऊ शकतो. त्यासाठी आपली पॉसिबिलिटी काय आहे,
52 कार्ड पॅकच्या ह्याच्यामध्ये 52 कार्डची पॉसिबिलिटी. किती शक्यता असते ते विचारलं. जसं पाऊस पडेल किंवा नाही, पडणार तरी किंवा नाही तरी 2 पॉसिबिलिटी. तसं इथं कोणकोणत्या गावाला जाईल, इथं 8 गावांचे नाव दिले ते 8 पॉसिबिलिटी. इथं आठवड्यात 7 दिवस आहे 7 पॉसिबिलिटी, 7 डेजची पॉसिबिलिटी. एकूण 52 कार्ड आहे, कोणताही घेऊ शकतो त्यापैकी, म्हणून 52ची पण बारी येऊ शकते. हे तरी आपण शक्यता करणार ना. फिक्स आहे का हेच घ्या म्हणून नाही, फिक्स नाही, पॉसिबिलिटी आहे म्हणून 52 कार्डची सुद्धा पॉसिबिलिटी येऊ शकते. देन one number from 10 to 20 is written, one each card, select one card randomly. 10 to 20, 10 to 20 पैकी कोणताही कार्ड, म्हणजे उदाहरणार्थ आपण कार्डवर नंबर लिहून त्या एका बॉक्समध्ये ठेवले, तर 10 ते 20 पर्यंतचे कार्डची शक्यता. तर किती कार्ड येतात एकूण? 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 10 पण येणार, 20 पण किती येणार? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. एकूण 11 पॉसिबिलिटीज असणार. म्हणजे 10 to 20 मध्ये किती पॉसिबिलिटी तुम्ही दाखवले. तुम्हाला वाटत तिथं वजाबाकी करतील आणि 10 लिहितील, त्यासाठी मी खास लिहून दाखवले. 10 ते त्या 10ची पण काउंटिंग होणार आणि 11 ते 20 म्हणजे 10. 1, 2 इथपर्यंतचे 10 आणि 10 1 म्हणजे पण किती पॉसिबिलिटी आहे? 11 पॉसिबिलिटी. क्वेश्चन नंबर हे 5.1 मधला पहिल्याचा आन्सर, हे दुसऱ्याचा आन्सर, हा आहे तिसऱ्याचा, आणि हा चौथ्याची किती पॉसिबिलिटी आहेत? 11 पॉसिबिलिटी. म्हणजे या एक्सरसाइजमध्ये आपल्याला फक्त पॉसिबिलिटी लिहायचं, दुसरं काहीच करायचं नाही. म्हणजे किती शक्यता असते हे 1 मार्काला प्रश्न विचारला जातो अशा पद्धतीने. आपण नेक्स्ट पॉईंट आता जे आपण टेल, हेड किंवा डायसचे बघितलेलं, कार्डचे बघितलेलं, त्याच्या पुढचा भाग बघतो. आता सॅम्पल स्पेस म्हणजे काय, हे 5.1 कंप्लीट झाली आपली. त्याच्यामध्ये एकच क्वेश्चनमध्ये 4 विचारलेले आहेत, ते इथं मी लिहून दाखवलेले आहे. म्हणजे फक्त पॉसिबिलिटी विचारलं होतं, ते पॉसिबिलिटी आपण लिहिले 1 मार्काला. इथं आपल्याला सॅम्पल स्पेस वगैरे काहीच द्यायचं नाही. नेक्स्ट पॉईंट आहे सॅम्पल स्पेस. आता आपण 9वीमध्ये सेट चॅप्टर शिकलेले, ज्यांना सेट परफेक्टली समजलेला आहे त्यांना प्रोबॅबिलिटी खूप छान सोडवते. त्यासाठी 9वीचं जे सेट चॅप्टरचं आहे थोडंसं रिव्हिजन करायचं. 9वीमध्ये जे आहे ते सेट लिहिण्याची पद्धत सेम, तीच पद्धत आपल्या प्रोबॅबिलिटीची. प्रोबॅबिलिटीचं जे सॅम्पल स्पेस आहे, द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड सॅम्पल स्पेस. सेट परत येतं, सेटचा उल्लेख झाला. संच म्हणजे ऑल रँडम एक्सपेरिमेंटचं जे आउटकम आहे, ऑल पॉसिबल आउटकम ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट केल्यानंतर जे आउटकम येणार आहे त्यांचा संच म्हणजेच काय? सॅम्पल स्पेस. आता फॉर एक्झाम्पल अ कॉइन इज टॉस. कॉइन टॉस केल्यानंतर एक हेड किंवा टेल, एक कॉइन, तो म्हणजे एक हेड किंवा टेल आहे. तर हे जे आहे, हे जे आउटकम्स आहे त्याला काय म्हणणार तर सॅम्पल स्पेस. आणि अ सेट ऑफ सेट ऑफ आउटकम ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट केल्यानंतर जे रँडम जे आउटकम येणार आहे त्या आउटकमचा सेट म्हणजे सॅम्पल स्पेस. सेट म्हणजे आपण हे जे आउटकम्स आहेत ते लिहिणार आपण कर्ली ब्रॅकेट. सेट इज रिटन इन कर्ली ब्रॅकेट. आणि जे आउटकम्स आहेत ते कॉमन सेपरेट एकत्र लिहायचे. आता हे जे आहे हे झालं सॅम्पल स्पेस. कशाचं? कॉइन इज टॉस. म्हणजे हे जे आउटकम आपल्याला मिळणार ते आउटकम आपण इथं सेटच्या स्वरूपात दिलं, त्याला म्हणणार आपण सॅम्पल. आणि सॅम्पल स्पेसची सुरुवात एस पासून होते, म्हणून सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय कॅपिटल. सेटला आपण A to Z पर्यंतच्या अल्फाबेटनं कोणत्याही अल्फाबेटनं
दाखवतं. तर आपण सॅम्पल स्पेसला काय करायचं, सॅम्पल स्पेस ज्या एस पासून सुरुवात होते म्हणून सॅम्पल स्पेसचं जे आहे ते एस ने डिनोट करायचं. सॅम्पल स्पेसचं जे नाव आहे ते एस ने डिनोट करायचं. आता फरक एस किंवा हे जे आहे हा आपल्या सायन्समधला चिन्ह आहे त्याला म्हणायचं ओमेगा. जास्त आपण एस न दाखवतो किंवा ओमेगा न दाखवतो. सॅम्पल स्पेस इज रिलेटेड बाय एस और ओमेगा. सायन्समध्ये या चिन्हाचा यूज झालेला असेल तुम्हाला. तर जास्त आपण एसचा यूज करतो. लक्षात ठेवायचं की ओमेगानं पण आपण त्याला दाखवू शकतो. मग हे जे सॅम्पल स्पेस आहे हे कॉइनचं अ डाय इज थ्रोन. दुसरा आहे आपण डायचं बघितलं ना, अ डाय इज थ्रोन म्हणजे एक फासा टाकला असता. काय शक्यता आहे, सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय एस. सॅम्पल स्पेस इज रिटन इन कर्ली ब्रॅकेट. आता डाईज जे आहे जे ठोकळा आहे त्या ठोकळ्यावर काय असतात, किती डॉट असतात, 1 2 3 4 5 आणि 6. ह्याच्याशिवाय नसतात. एक तरी किंवा 2 तरी किंवा 3 तरी 4 तरी 5 तरी 7 तरी. डायस थ्रोनचा सॅम्पल स्पेस 1 to 6 नंबर आहे. आणि जेव्हा कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक. पॅक मधून कार्ड इज ड्रॉन फ्रॉम पॅक. पॅकमधून जर आपण कार्ड ड्रॉन केले तर आपलं सॅम्पल स्पेस काय येणार, आपण पूर्ण 52 पर्यंतचे अंक लिहित बसायचं नाही. 1 2 3 अप टू कुठपर्यंत येणार 52 सॅम्पल स्पेस. आणि हे जे सॅम्पल स्पेस आहे तो फायनाईट सेट असतो. फायनाईट तुम्हाला माहिती आहे, निश्चित संच. म्हणजे त्यामध्ये आपण जे एलिमेंट आहे जे घटक आहे ते काउंट करू शकतो. अशा सेटला काय म्हणणार आपण, फायनाईट सेट. तर सॅम्पल स्पेस इज फायनाईट सेट. 9th स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर सेट. थोडंसं रिव्हिजन केलं ना फास्ट समजतं. हे जे फायनाईट कारण काउंट करू शकतो ना आपण. सॅम्पल स्पेस इज अ फायनाईट सेट. आता यामध्ये आपण सॅम्पल पॉईंट म्हणजे काय, सॅम्पल पॉईंट म्हणजे या जे सॅम्पल स्पेसमध्ये किती एलिमेंट आले त्यालाच काय म्हणायचं आपण, सॅम्पल पॉईंट. या सॅम्पल स्पेसमध्ये किती एलिमेंट आले, 1 आणि 2. तर यालाच आपण काय म्हणणार, एन ऑफ एस म्हणजे सॅम्पल पॉईंट. सॅम्पल पॉईंट किती आहे, 2. इथे एन ऑफ एस किती येईल, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती आले, 6. आता इथे एन ऑफ एस किती आहे, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट 52. कधीही सॅम्पल स्पेस लिहिलं की त्याचं सॅम्पल पॉईंट लिहून टाकायचं. आता एक कॉईन टॉस केल्यानंतर असे होणार. एक डाय टॉस थ्रोन केल्यानंतर एक फासा टाकला असताना 1 ते 6 पर्यंतचे अंक आणि कार्डचा फिक्स आहे 52. आता कार्डचा आपण वारंवार करू शकत नाही फक्त, पण 2 कॉईन टॉस केल्यानंतर आता फॉर एक्झाम्पल समोर एक कॅन्डिडेट आणि मी एक, तिकडून एक कॉईनचा टॉस झाला आणि मी एक कॉईनचा टॉस. तिकडच्या कॉईनवर आलेलं आहे हेड आणि माझ्या कॉईनवर पण आलेला आहे हेड. म्हणजे जेव्हा 2 कॉईन टॉस होते, हे एक कॉईनचा एक डायचा दाखवले तुम्हाला मी. जेव्हा 2 किंवा 3, आता मी इथे एक करून दाखवले, बाकीचे दोघींनी करून बघायचं, तिघींनी करून बघायचं, 2 मुलींनी टॉस करून बघायचं. 2 कॉईन आर टॉस. जेव्हा 2 कॉईन टॉस तेव्हा सॅम्पल स्पेस. आता फॉर एक्झाम्पल असं दोन्ही काय करायचं, दोघे जण मी एक आणि एक समोरचा कॅन्डिडेट दोघांनी एकत्र टॉस केले, त्याच्याही कॉईनवर हेड आलेलं आहे, माझ्याही कॉईनवर हेड आलेलं आहे. म्हणजे मला दोघींची, माझ्या कॉईनला मी नंबर 1 नाव देते म्हणजे फर्स्ट कॉईन आणि तिच्या कॉईनला मी नंबर 2 देते. फर्स्ट कॉईनवर पण हेड आलेलं आहे आणि सेकंड कॉईनवर पण हेड आहे. देन परत टॉस केले, टॉस केल्यानंतर परत माझ्या कॉईनवर हेड आलेलं आहे आणि तिकडच्या कॉईनवर
10 म्हणजे एकाच्या कॉईनवर हेड आलेलं असेल, एकाच्या कॉईनवर 10. फर्स्ट कॉईन माझा म्हणजे पहिला मी लिहिलं, नंतर माझ्या ह्याच्यावर जेवण करणार. परत कॉईन टॉस केल्यानंतर माझ्या ह्याच्यावर 10 आलेलं आहे, 10 आणि तिकडच्या ह्याच्यावर पण 10 आलेलं आहे. म्हणजे काय येणार, दोघींच्या ह्याच्यावर पण 10 आले म्हणजे एक नवीन आउटकम मिळाला, डबल तेच नाही. परत कॉईन टॉस केल्यानंतर माझ्या ह्याच्यावर हेड आलेलं आहे, परत तिकडे हेड आलेलं आहे, डबल घ्यायचं नाही. अजून एक तर टॉस केल्यानंतर माझ्या ह्याच्यावर हेड आणि तिच्या कॉईनवर 10 आले, हेड अँड 10 झालेलं आहे. म्हणजे पहिला आणि दुसरा, पहिला माझ्या कॉईनवरचा, दुसरा तिच्या कॉईनवरचा. परत आपण टॉस केलं, माझ्या कॉईनवर 10 आलेलं आहे आणि तिकडच्या कॉईनवर हेड आहे. माझ्या कॉईनवर पहिल्या कॉईनवर 10 आणि दुसऱ्या कॉईनवर हेड आहे. आणि तुम्हाला वाटेल TH इथे HT आहे आणि इथे TH सेम आहे, सेम नाही, हे आउटकम चेंज आहे. हे पहिल्या कॉईनवर आणि दुसऱ्या कॉईनवर, हे पहिल्या कॉईनवर आणि दुसऱ्या कॉईनवर चेंज आहे, फरक आहे. म्हणजे जेव्हा दोन कॉईन टॉस करतील त्याच्याशिवाय दुसरा आन्सर मिळणार, हेच वारंवार मिळतं. एक तर दोन्हीच्या कॉईनवर याची हेड मिळेल, दोन्हीच्या कॉईनवर 10 मिळेल, किंवा एकाच्या कॉईनवर हेड दुसऱ्याच्या कॉईनवर 10, किंवा पहिल्याच्या कॉईनवर 10 दुसऱ्याच्या कॉईनवर हेड. अशा पद्धतीनं 4 आउटकम्स मिळणार आहेत. कॉईन जेव्हा एक कॉईन टॉस करतो तेव्हा आपला सॅम्पल स्पेस आहे 10 आणि हेड. लक्षात कसं ठेवायचं, इथं 2च एलिमेंट आहेत आणि इथं 4 म्हणजे 2चा वर्ग, इथं 4 म्हणजे इथं NF 4. एक कॉईनला 2 आउटकम मिळणार आहेत, 2 कॉईनला 4 म्हणजे 2चा वर्ग. आता 3 कॉईनला टॉस करा. जेव्हा 3 कॉईन टॉस केले तेव्हा आपल्याला सॅम्पल स्पेस हे तुम्ही करून बघायचं तिघी मिळून. 3 कॉईनवर हेड आहे, हे थोडं व्यवस्थित लिहून दाखवते म्हणजे आपला चुका होणार. कॉईनला नंबरिंग केली 1 2 3. आता दुसरा, पहिल्या कॉईनवर हेड, दुसऱ्या कॉईनवर हेड, तिसऱ्या कॉईनवर 10. पहिल्या कॉईनवर हेड, दुसऱ्या कॉईनवर हेड, तिसऱ्या कॉईनवर हेड, पहिल्या कॉईनवर 10, दुसऱ्यावर हेड. आता इथं जे 3 जे आउटकम्स आहेत प्रत्येकामध्ये 2दा H आणि 1दा T दिसतो, पण त्याची जागा वेगवेगळी आहे. 2H आणि 1, पहिल्यावर H, दुसऱ्यावर H, तिसऱ्यावर 10 जागा. इथे पहिल्यावर H, दुसऱ्यावर 10, तिघींनी एकदाच टॉस करून बघायचं. हे स्वतः तुम्ही करून बघितल्यानंतर लक्षात H T H आणि पहिल्यावर 10, दुसऱ्यावर हेड, तिसऱ्यावर हेड. हे दिसायला तुम्हाला वाटतंय की 2 H आणि 1 T आहे, पण हे सगळे सेपरेट आहेत, वेगवेगळे आउटकम. नंतर हे लक्षात ठेवण्यासाठी मी काय केले, म्हणजे विसरून लिहिताना आपल्याला सॅम्पल्स लिहावा लागतो परीक्षेत. तर एकदा 3 Hचं लिहायचं आणि नंतर 2 Hचं लिहायचं, मग परत 3 Tचं लिहायचं, 3 कॉईनवर T, मग परत T H T H आणि H T. इथं डबल T आणि 1 H आहे, इथं डबल H आणि 1 T. असे आपल्याला एकूण 8 आउटकम्स मिळणार आहेत. तुम्ही स्वतः करून बघा तेव्हा लक्षात. तिघींनी एकदाच 3 कॅन्डिडेटनं काय करायचं, 3 कॉईन घेऊन टॉस करायचं, म्हणजे हे आपल्याला सॅम्पल स्पेस मिळणार. थोडासा वेळ लागेल आपल्याला हेच मिळण्यासाठी, कारण डबल तेच आन्सर येऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला 3 कॉईन टॉस केल्यानंतर 8 आउटकम्स मिळणार आहेत. तर ह्याचा सॅम्पल पॉईंट झाला NF झाला 8. बघा इथं NF आहे, कॉईन इज टॉसला 2, 2 कॉईनला 4, 2चा वर्ग 4 आणि 2चा घन 8, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे आता हे कॉईनचं आहे, आपण छोटंसं करून बघू शकतो. पण डायरेक्टचं जेव्हा आहे तेव्हा आपल्याला वर्ग आणि घन हे याच पद्धतीने लक्षात ठेवायचं आणि डायरेक्ट आपण सॅम्पल स्पेस लिहू शकतो. काढला येत नाही, फक्त कॉईन आणि डायरेक्टची.
जसं हे कॉईनचं लक्षात येईल, तुम्ही करून दाखवले 2, 4 आणि 8 हे एक्सपेरिमेंट करा, तेव्हाच लक्षात येईल. लक्षात कसं ठेवायचं म्हणजे चुका होऊ नये आणि विसरू नये यासाठी पहिल्यांदा 3 याचे, मग 2 याचे लिहायचं व्यवस्थित जमून, मग 3 टीचे आणि 2 टीचे लिहायचे. म्हणजे व्यवस्थित आपल्याला काउंट करता पण येतं आणि एखादा विसरून, फॉर एक्झाम्पल इथं 8 येतात आणि तुम्ही 7 लिहिलं तर हे सॅम्पल स्पेस चुकलं, इथून तुमचं सगळंच उत्तर चुकलं. तर 8 येतात तर 8च आले पाहिजे, 9 पण नको आणि 7 पण नको. इथं 4 येतात तर 4च पाहिजे, एक कमी नको एक जास्ती नको. जर सॅम्पल स्पेसेस तुम्ही कमी लिहिला तर खालचा आन्सर चुकत जातो, त्यासाठी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आता डायस अशाच पद्धतीने करून दाखवतो. डायस थ्रो म्हणजे सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉईंट कसा लिहायचा. डायस थ्रो जेव्हा एक डाय थ्रोन केल्यानंतर हे सर्वसाधारण आपण पटपट करू शकता. फक्त 6 आउटकम मिळणार आहे, 1 तरी 2 तरी 3 तरी 4 किंवा 5 किंवा 6. रन ऑफ एस आलं तुमचं 6. पण जेव्हा 2 डायज आर थ्रोन, 2 डायज आर थ्रोन, जेव्हा 2 डायज 2 फासे फेकले असतात काय होणार. आता फॉर एक्झाम्पल मी एक फासा फेकला आणि तिकडून एक फेकला, माझ्या ह्याच्यावर 1 आलं, त्याच्या ह्याच्यावर 2, माझ्या ह्याच्यावर 2, त्याच्या ह्याच्यावर 4, असं प्रत्येक वेळेस बदलत झालं. तर आपण शक्यता काय लावायची, काय आपण ह्याचे सॅम्पल स्पेस लिहिताना दोघांची लिहावं लागतं. जसं इथं आपण टेलगेट जोडीने लिहिलेलं आहे तसंच पहिल्या ह्याच्यावर आपण प्रत्येक ह्याच्यावर 1 कन्सिडर केलं. माझ्या डायवर 1 कन्सिडर करायचं आणि समोरच्या व्यक्तीच्या डायजवर 2, पहिल्यांदा 1 असं शक्यता 1, 2 आपण लिखाण करताना व्यवस्थित म्हणजे मागं पुढं कोणी पण हे करून बघण्यासाठी खूप वेळ जातो. हे जर करत बसलं तर हे आउटकम मिळण्यासाठी कमीत कमी 1 तास. प्रत्येक आउटकम मिळण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस खेळून बघावं लागतं आणि लिहून माझ्या ह्याच्यावर 1 आणि तिच्या ह्याच्यावर 1 आलं, माझ्या ह्याच्यावर 1 तिच्या ह्याच्यावर 2 आल्यावरच नाही असं करायचं. 1, 3, 1, 4, 5, 1, 6 असं आपण कन्सिडर केलं की पहिल्या डायवर 1 म्हणजे लिखाण करताना सोपं पडतं. परत 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5 आणि 2, 6 असं प्रत्येकाचं हे करायचं. 1 कॉन्स्टंट करायचं आणि दुसऱ्यावरचं अंक बदलायचं. म्हणजे 1 ते 6 पर्यंतचे अंक असतात. मग 1 कॉन्स्टंट करणार पहिल्या डायजवरचा आणि दुसऱ्या डायजवरचा बदला जाणार लिखाण करणार. आपण जेव्हा प्रॅक्टिकल करतील आपल्याला पहिल्यांदा हे मिळेल माझ्यावर 2 तिच्यावर 2 किंवा हे मिळेल 2 किंवा 5 किंवा हे काहीही मिळणार, जे मिळेल ते लिहून काढायचं. पण जे लिहिलं ते खूप किचकट होतं आहे आणि व्यवस्थित लिखाणासाठी आपण काय करणार, थोडंसं लिखाण व्यवस्थेसाठी आपण नियम लावला की पहिल्या डायजवर 1 कॉन्स्टंट घ्यायचं आणि दुसऱ्या डायजवरचा अंक बदलायचा आणि अशा पद्धतीनं आपण सॅम्पल स्पेस लिहायचं. 3,1, 3,2, 3,3, 3,4, 3,5, 3,6 असं ऑर्डर केलं म्हणजे असं जोडीनं लिहायचं. कंस असं जर आपण कंस नाही केले तर खूप म्हणजे असं डिस्टर्ब होईल. त्यासाठी प्रत्येक एखाद्या जाडला आपण ब्रॅकेट करायचं. 4,1, 4,2, 4,3, 4,4, 4,5, 4,6, 5,1, 5,2, 5,3, 5,4, 5,5, 5,6. देन लास्ट पहिल्या डायवर 6 कॉन्स्टंट घ्यायचा. 6,1, 6,2, 6,3, 6,4, 6,5 and 6,6 अशा पद्धतीनं आपल्याला एकूण 36 आउटकम्स मिळणार आहे. हे करून असं डायरेक्ट आपल्याला सेम असं मिळणार नाही, कोणताही पहिला मिळेल कोणताही दुसरा मिळेल, पण हे लिखाण व्यवस्थित करायचं. त्यासाठी मी ही पद्धत तुम्हाला शिकवली. म्हणजे पहिल्या डायजवरचा कॉन्स्टंट ठेवायचं आणि दुसऱ्या डायजवरचा बदलायचं. असे एकूण
हे पहिल्या लाईनमध्ये 6 आहे आणि एकूण 6 36. म्हणजे जेव्हा 2 डायज आर थ्रोन केलेली करतील आपण, जेव्हा 2 फासे टाकतील तेव्हा आपल्या NF किती 36 मिळणार. जसे इथं 2 2 चा वर्ग 4, जसे इथं 6 6 चा वर्ग 36. आणि असंच 3 कॉइन आर टॉस म्हणल्यानंतर 2 चौकांना 8 भेटले. तसंच इथं 3 डायज आर थ्रोन, हे आपल्याला काय प्रॉब्लेम सेटमध्ये आहे विचारतो की नाही. 3 डायज आर थ्रोन. ह्याच्यावर आपण असं लिहित बसायचं नाही 3 डायज, कारण भरपूर डायरेक्ट आपण NF 6 चा घन 216. पण जेव्हा अ डायज इज थ्रोन म्हणले की हे सॅम्पल स्पेस लिहायचं. 2 डायज आर थ्रोन म्हणले की पहिल्यांदा एवढं सॅम्पल स्पेस लिहून पुढचं कॅल्क्युलेशन करायचं, कारण सॅम्पल स्पेसला सुद्धा मार्क. कॉईनचं तर सोपं आहे, छोटं आहे, आपण लिहितो. पण हे एवढं 36 लिहायचं का म्हणून आपण असं कंटिन्युअस दाखवून लिहायचं नाही. पूर्ण 36 आउटकम्स लिहावं लागतं. आणि हे लिहायचंच तरच आपल्याला सॅम्पल स्पेसचा 1 मार्क भेटतो. जेव्हा प्रश्नामध्ये 2 डायज आर थ्रोन म्हणून आलेलं असेल तर पहिल्यांदा सॅम्पल स्पेस एवढं लिहायचं आणि NF पुढे 36 लिहायचं. याला मार्क. असं पुढे कंटिन्युअस म्हणून दाखवायचं नाही, ती पद्धत चुकीची. अशा पद्धतीने आपल्याला हे सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉईंट लिहून काढायचे. कॉईनचे 3 आहे, याच्याशिवाय दुसरा आपल्याला प्रश्नात येणार नाही. कॉईन, 2 कॉईन आणि 3 कॉईनचे सॅम्पल स्पेस आणि याच्यावर डिपेंड आपल्याला गणित सोडवायचं. आणि डायजचे डायज म्हटल्यानंतर 1 ते 6 पर्यंतच्या अंकी ते 2 डायज आर थ्रोन म्हणले की असं पेअर्समध्ये एकूण 36 आउटकम मिळणार. आणि 3 डायजचा आपण सॅम्पल स्पेस लिहू शकत नाही, डायरेक्ट नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट लिहायचं 216. मग ह्याच्यावर डिपेंड आपले जे आहे, म्हणजे सॅम्पल स्पेस कसं लिहायचं आणि सॅम्पल पॉईंट कसं लिहायचं यावर डिपेंड आपली प्रॅक्टिस सेट 5.2 आहे. प्रॅक्टिस सेट 5.2 पहिला क्वेश्चन बघा. Question number 1. For each of the following experiment, write sample space S and the number of sample point N of S. खालचे जे एक्सपेरिमेंट दिलेले आहेत त्याच्यासाठी सॅम्पल स्पेस S लिहा आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट लिहा. तर पहिला प्रश्न आहे 1 coin and 1 dice are thrown simultaneously. आता इथं फक्त कॉईनचा आणि फक्त डायसचा. इथं काय म्हणलं, एका साईडनं कॉईन टॉस करायचा आणि एका साईडनं डायस टॉस करायचा आणि त्याचा सॅम्पल स्पेस द्यायचा. 1 कॉईन आणि 1 डाय. आता कॉईनची पॉसिबिलिटी काय आहे, कॉईनसाठी हेड आणि टेल आणि डायसचे आहे, डायचे 1 2 3 4 5 6. जसं आपण 2 डायस थ्रोन केलं हे तरी अशी शक्यता आपल्याला 36 भेटते. तसंच इथं एकदा कॉईन टॉस करायचं तर त्या कॉईनवर H किंवा डायजवर 1, H किंवा डायजवर 2 असं आपण कन्सिडर करायचं. आज तुम्हाला वाटतं की 6 2 8, 6 2 8 नाही. H सोबत पूर्ण 6 अंक घ्यायचे आणि T सोबत पूर्ण 6 अंक घ्यायचे. 2 मेंबरने हे प्रॅक्टिकल करून बघायचं. एकानं कॉईन घ्यायचं आणि एकानं डायस घ्यायचं आणि ठोकळा घेऊन प्रॅक्टिकल करायचं. तर एका ह्याच्यावर एका कॉईनचं कॉन्स्टंट H ठेवायचं आणि अंक बदलत जायचं डायसचा. H3, H4, H5 आणि H6 असे हेड घेऊन 1 ते 6 पर्यंतचे आणि टेल घेऊन 1 ते 6 पर्यंतच्या T1, T2, T3, T4, T5 and T6 अशा पद्धतीने एकूण 12 आउटकम्स मिळतील. हे पूर्ण 6 अंकांसोबत एकदा H घ्यायचा
आणि 6 अंकांसोबत टी सायमल्टेनियसली शब्द यूज केले. म्हणजे डाईज आणि जे ठोकळा आणि कॉईन एकदाच टॉस करतात, थ्रोन करतात. तेव्हा आता फॉर एक्झाम्पल डाईजवर 6 आले आणि कॉईनवर 10 आले, तर काय येणार 10 आणि 6. आता कॉईन टॉस केले, कॉईनवर H आले आणि डाईजवर 5 आले, H5. अशा पद्धतीने आपल्याला एकूण 12 आउटकम्स मिळणार. तर हे आपण लिखाणाची पद्धत म्हणजे आउटकम जे मिळणार आहेत आपल्याला कसे मिळतील असे एकदम व्यवस्थित मिळणार. पण आपण लिखाण व्यवस्थित केलेलं आहे. म्हणजे एखादा विसरला तर आपण सॅम्पल स्पेस जर चुकला तर खालची प्रोबॅबिलिटी चुकत जाते. त्यासाठी सॅम्पल स्पेसमध्ये चुका होणे म्हणून आपण लिखाणाची टेक्निक केलेली. H सोबत पूर्ण 6 अंक घ्यायचे आणि T सोबत पूर्ण 6 अंक घ्यायचे. म्हणजे एकूण किती झाले M/S 12. हे झालं 1 मार्काचा प्रश्न. त्याला काय म्हणलं होतं, कॉईन अँड डाईज आर थ्रोन सायमल्टेनियसली. सायमल्टेनियस हा शब्द आला म्हणून दोन्ही एकत्र घेतलेले. तर सॅम्पल स्पेस लिहा म्हणलं होतं आपल्याला सॅम्पल पॉईंट. हे झालं आज पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. Then next question, 2-digit number are found using digit 2, 3 and 5 without repeating digit. डिजिटचा रिपिटेशन न करता आपल्याला काय करायचं, 2 अंकी संख्या तयार करायचे. कुठून 2, 3 आणि 5 पासून 2 अंकी संख्या तयार करायची. रिपिटेशन करायचं नाही. रिपिटेशन म्हणजे 2 आणि 2 22, 3 आणि 3 33, 5 आणि 5 55 असं रिपिटेशन करायचं नाही. 2, 3 23, 2, 5 25, 2 सोबत हे दोन्ही घेतले. आता 3 सोबत 3, 2 32, 3, 5 35, 3, 3 33 घ्यायचं आणि 5 सोबत 5, 2 52 आणि 5, 3 53. अशा पद्धतीने आपले हे संख्या तयार झाली. या अंकांचा वापर करून 2 डिजिट नंबर तयार केले. आणि ते रिपिटेशन म्हणजे 2, 2, 3, 3, 5, 5 हे आपण घेतलेलं रिपिटेशन. अंकांचा रिपिटेशन घ्यायचं नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 एकूण 6 2 अंकी संख्या भेटली. तर M/S = 6. जे दिलंय त्याचा वापर करून आपण 2 डिजिट नंबर तयार केले. अंकांचा यूज करून रिपिटेशन घ्यायचं नव्हतं म्हणून आपल्याला 6 संख्या भेटली 2 अंकी. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2 होता आपला. क्वेश्चन नंबर 2चा आन्सर. देन क्वेश्चन नंबर 3 प्रॅक्टिस सेट 5.2. एक मध्येच पहिला आणि दुसरा होता. क्वेश्चन नंबर 1 मध्ये हा पहिला आणि हा दुसरा होता. आता क्वेश्चन नंबर 2. Question number 2. The arrow is rotated and it will stop randomly. The arrow is rotated and it stops randomly on the disc. Find out on which color it may stop. आता हे जे आहे डिस्क आहे, ह्याच्यावर वेगवेगळे कलरचे नाव लिहिलेले आणि या डिस्कवर एक ॲरो दाखवले. जेव्हा हे रोटेट होईल तर हे जे ॲरो आहे कोणत्या तरी एका कलरवर स्टॉप होईल. जसं सध्या इथं येलोवर स्टॉप दिसेल. तर आपल्याला काय विच कलर
इट मे स्टॉप, कोणत्या कलरवर स्टॉप होईल. आता इथे एक दाखवलं, परत रोटेट केलं हे ॲरो कुठेही येऊ शकतो. जसं की रोटेट करून इथं स्टॉप झालं, परत त्याला फिरवायचं, परत कुठेतरी थांबलं, तर आपली शक्यता. मग सगळेच कलर घ्यावे लागेल आपल्याला. सिम्बॉल रेड, ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन, पर्पल. कुठेही थांबू शकतो. असं एकदा रोटेट केली तर थांबू, दुसऱ्यांदा रोटेट केलं कुठेही थांबू शकतो. रेडवर कुठेही थांबू शकतो. म्हणून सगळ्यांची शक्यता रेडवर थांबेल किंवा ऑरेंजवर थांबेल किंवा येलोवर किंवा ब्ल्यूवर, असं कोणत्याही कलरवर हा ॲरो स्टॉप होईल. त्यासाठी आपली जी पॉसिबिलिटी ही सगळ्यांची 1 2 3 4 5 6 पूर्ण 6 कलरवरची शक्यता असू शकते. म्हणून सॅम्पल स्पेसमध्ये हे सगळे कलर येणार आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट तुमचं किती कलर आहे, एकूण 6. म्हणून n(s) = 6. अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सोडवायचे. देन क्वेश्चन नंबर 3. इतर पुस्तकामध्ये तुम्हाला 2019 मार्चचा कॅलेंडर दाखवलेला आहे. मार्चचा. In the month of March 2019, find the day on which date is a multiple of 5. कॅलेंडर दाखवलेलं तुम्हाला. त्या कॅलेंडरवर डेट शोधा 5च्या पटीत. आता कॅलेंडरवर आपल्याला माहित आहे 1 ते 30 पर्यंतचे अंक. 1 ते 30 मध्ये 1 2 3 4 5 असं करत करत 30-31 पर्यंत मार्चचा महिना आहे 31 पर्यंतचे अंक. मग यामध्ये काय म्हणलं, फाइंड द डेट मल्टिपल ऑफ 5. 5च्या पटीतले डेट शोधा. तर 5च्या पटीतले डेट म्हणजे सॅम्पल स्पेसमध्ये पहिली संख्या येणार 5. 5च्या पटीतली 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, हे पुढचं 31 आहे. म्हणजे एवढे डेट्स आहेत. फाइंड द डेट्स मल्टिपल ऑफ 5. 5च्या पटीतले डेट शोधा. 5 10 15 20 25 30. 5चा पाडा 5च्या पटीतले म्हटल्यामुळे 5चा पाडा लिहून काढला. कुठपर्यंत आपला शेवटचा अंक 31 आहे. म्हणजे 31च्या अगोदरची संख्या 30. म्हणजे n(s) लिहिला. आता सॅम्पल पॉईंट n(s) किती येणार, 1 2 3 4 5 6. सॅम्पल स्पेस लिहिला S. सॅम्पल पॉईंट 6. म्हणजे 5च्या पटीतले एकूण किती डेट आहेत, 6 डेट. 5 10 15 20 25 30. अशा पद्धतीनं प्रश्न व्यवस्थित वाचायचं आणि आन्सर द्यायचं. हे आपल्याला सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉईंट हे सुद्धा एक मार्कालाच येते आपल्याला. देन क्वेश्चन नंबर 4. Question number 4. Frame a road safety committee. रोड सेफ्टीची कमिटी तयार करायची of 2 boys and 2 girls. म्हणजे 2-2ची कमिटी, 2-2ची जोडी तयार करायची. फ्रॉम 2 boys, 2 बॉयज आहेत. एक B1 दुसरा B2. 2 गर्ल्स G1 आणि G2. आता आपल्याला कमिटी तयार करायची, तर आपण शक्यता करायचं. तर आपल्याला इथं जे क्वेश्चन दिलेले ते ॲक्टिव्हिटी काय दिलेलं आहे. पहिला आहे कमिटी ऑफ 2 बॉईज, म्हणजे दोघांची जोडी करायची. म्हणजे रोड सेफ्टीसाठी जे करायचं दोघांची जोडी करायचं. एक आहे काय केलं पहिला तरी स्वतः दिलेले आहेत म्हणून आपल्याला विचार करायची गरज नाही, डायरेक्ट लिहून करायचं. कमिटी ऑफ 2 बॉईज.
कमिटी ऑफ 2 बॉईज म्हणजे 2 बॉईजची कमिटी म्हणजे दोन्ही बॉईज असतील त्या जोडीमध्ये B1 B2 अशी जोडी. नंतर कमिटी ऑफ 2 गर्ल्स दोन गर्ल्सची कमिटी म्हणजे G1 G2 आपण बॉईज आणि गर्ल्सला नंबरिंग केलेले दोन आहेत आपण. नंतर कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल एक बॉयची आणि एक गर्ल्सची कमिटी. तर आधी आपण काय करू B1 सोबत दोन्ही गर्ल्स B1 G1 B1 G2 म्हणजे पहिली बॉय पहिला बॉय किंवा दुसरे गर्ल किंवा B2 G1 म्हणजे दुसरा बॉय पहिले गर्ल आणि दुसरा बॉय आणि दुसरी अशा पद्धतीने आपण पॉसिबिलिटी करू शकतो. एवढ्या जोड्या होत नाही पण आपण काय करायला शक्यता नाही. तर ह्यांचा सॅम्पल स्पेस येणार तर सॅम्पल स्पेसमध्ये सगळेच येणार हे 1 बॉय 1 गर्लची सगळी शक्यता येणार 2 बॉईजची आणि 2 गर्ल्सची शक्यता येणार. तर सॅम्पल स्पेस येणार तुम्हाला तुमचा D1 D2 2 बॉईजची कमिटी असेल किंवा 2 गर्ल्सची कमिटी असेल किंवा एक B1 G1 B1 G2 B2 G1 आणि B2 G2 अशा पद्धतीनं शक्यता असते. हे झालं आपण सॅम्पल स्पेस. हे जे विचारलं बॉक्स टाईप विचारलं होतं आपल्याला ॲक्टिव्हिटी टाईप त्या टाईपने 2 बॉयजची मिळाल्यानंतर दोन्ही बॉयजची जोडी केली 2 गर्ल्सची मिळाल्यानंतर दोन्ही गर्ल्सची जोडी केली आणि परत काय विचारलं एक बॉयज आणि एक गर्ल्स. आता एवढी जोड्या होत नाही पण आपण पॉसिबिलिटी लावतो असे 4 जोड्या तयार केल्या. एकूण सॅम्पल स्पेसमध्ये हे 4 5 आणि 6 एकूण 6 पॉसिबिलिटी झाली. नाव किती आलं आपलं 6 म्हणजे आपले 5.2 मध्ये सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट लिहायचं. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि लिहून टाकायचं. आपले 5.2 आणि 5.1 कंप्लीट झालेले. नेक्स्ट जे पॉईंट आहे ते आपण उद्या घेऊ.